सिरोंचा तालुक्यातील पेंटिपाका मंडळाअंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत पावसाळी धान्य खरेदी झाली, पण ह्या धान्याची अजूनपर्यंत उचल झालेली नाही आणि आता उन्हाळी धानसुद्धा कापणी झालेली आहे आणि धान्य तयार झालेलं आहे. विक्रीसाठी अजूनपर्यंत खरेदी सुरू न झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. आणि आता हे तुम्ही बघता आहे, इथे पावसाळी धान्य जे आहे हे कोणत्या प्रकारे सडत आहे. आणि इथे जवळच एक तालुक्याचा महसूल विभागाच्या माध्यमातून मंडळ अधिकारी कार्यालय तयार केलेले आहे. ते इमारत सध्या अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही धान्य कोठारासाठी आणि आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत खरेदी करण्यासाठी म्हणून तहसीलदार साहेबांना रिक्वेस्ट केली, पण ते धान्य कोठार देण्यासाठी त्यांची हैगई सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकरी जाणार तरी कुठे आणि धान्य विकणार तरी कुठे, हा सगळा मोठा चिंतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि पेंटिपाका ग्रामपंचायत आणि तुमनूर ग्रामपंचायत हे संलग्न ग्रामपंचायत. पेंटिपाका ग्रामपंचायतीमध्ये गट ग्रामपंचायत असल्यामुळे 4 गावे असतात, 4 गावांचा समावेश आहे. आणि तुमनूर ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा 4 गावांचा, असे एकूण 8 गावांमध्ये जवळपास 7 ते 8 हजार शेतकरी आहेत. आणि प्रत्येक शेतकऱ्यांचं मूलभूत म्हणजे आहे ती शेतीचं आहे. आणि त्या शेतीच्या आधारावर त्यांनी हजारो क्विंटल, म्हणजे जवळपास सिरोंचा पासून 10 किलोमीटर अंतर असलेल्या पेंटिपाका सोसायटीमध्ये जवळपास 16 ते 17 हजार क्विंटल्सची धान्य खरेदी दरवर्षी होते, पावसाळी आणि उन्हाळी. तरीसुद्धा यावर्षी धान्य घेणारा कोणी नाही, कोणी दाता नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.